भंडारा स्फोटातील मृतांचे कुटुंबीय आता आक्रमक झालेत। कंपनी बाहेर मृतदेह आणून कुटुंबियांनी आंदोलन केलंय। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी हे नातेवाईक करतायत। आंदोलनाला आमदार नरेंद्र बोंडेकरांचा सुद्धा पाठिंबा आहे। कंपनीतील स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता कंपनी प्रशासनाचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यासाठी नातेवाईकांनी थेट संबंधितांचे मृतदेहच कंपनीच्या परिसरामध्ये आवारामध्ये आणलेले आहेत। काल जे भी दुर्दैवी घटना झाली आहे त्याबद्दल बहुत वाईट वाटते आम्हाला। आणि जीएम शब्दामध्ये तो काल बोललेला आहे ते साहेब असं नाही बोलायला पाहिजे त्यांनी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी आमची गावकऱ्यांची आणि माझी सुद्धा मागणी आहे। नाहीतर आम्ही इथं ऑर्डन्स फॅक्टरीच्या गेटवर आज दिवसभर आंदोलन करणार आहोत आणि काल लास्ट चिरफाड सुद्धा आम्ही करू दिली नाही त्यांना। मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता, बाळासाहेबांनी शिकवलेला जिथे अन्याय झाला तिथे आपण धावायला पाहिजे आणि मी सत्याच्या विरोधात म्हणून नाहीये, जनतेसोबत आहे। जर जनतेसोबत आपण जर राहिलं तरच शासनाला सरकारला दिसेल ना की काय गोष्टी पाहिजेत आणि काय नाही पाहिजेत। आम्ही कालही होतो, रात्री संपर्कात होतो, आजही आहोत। हे सरकारच्या सोबत आम्ही आहोत। सरकारच्या विरोध याच्या लोकांची मागणी म्हणजे सरकारच्या विरोधात नसते, सरकारकडून आम्हाला सगळं करून घ्यायचे आहेत म्हणून हे सगळे मागणी आहेत।